हडकं टाकायची आणि त्यांनी ती चघळायची असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीला डिवचलंय। काल आम्ही मवियाचे नेते बाबा आढाव यांना भेटलो। लढाई इथं संपलेली नसून ती चालूच राहील असा इशारा देखील राऊतांनी दिलाय। हे सरकार घटनाबाह्य असल्याचा घणाघात संजय राऊतांनी महायुतीवर केलाय। यावेळेस तत्कालीन चीफ जस्टिस चंद्रचूड यांनी महाराष्ट्र आणि इतर विषय घटनाबाह्य करून आग लावल्याचा आरोप देखील राऊतांनी केलेला आहे। 26 तारखेला मुदत संपल्यानंतर देखील सरकार स्थापन होत नाही म्हणजे तुम्ही घाबरलात का असा टोला राऊतांनी लगावलाय। राऊतांनी आधी शिवसेना संपवली, त्यानंतर उद्धव ठाकरेंना संपवलं आणि आता ते स्वतःलाही संपवणार आहेत अशी टीका गुलाबराव पाटील यांनी खासदार संजय राऊतांवर केलेली आहे। तसंच राऊतांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे, त्यांना दवाखान्यात दाखल करायला हवं असा टोलाही लगावला। राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दुपारी बाबा आढाव यांची भेट घेणार आहेत। बिबवेवाडी यांच्या घरी जाऊन ते भेट घेतील, तर बाबा आढाव यांनी 3 दिवस पुण्यातील फुलेवाडा येथे आत्मक्लेश आंदोलन केलेले आहे। नवीन सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडणार आहे। आझाद मैदानामध्ये संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे।